फेकण्या अगोदर 12वा खेळाडू येणं खूप गरजेचं आहे. रवळनाथ वॉरियर्स क्रिकेट संघाचा उपलब्ध आहे. काजूरबा संघ आपणास विनंती, आपण ताबडतोब 12वा खेळाडू या ठिकाणी पाठवा. सलामीची जोडी आपण मैदानात पाहतोय. सामन्याला सुरुवात होते. आजच्या दिवसातील महत्त्वपूर्ण, अतिशय महत्त्वपूर्ण सामना असेल या दोन्ही संघांसाठी. एका संघाचा विचार केला तर 2 सामने जिंकलाय, तर एक संघ हा दुसऱ्या विजयाचे प्रतीक्षेत आहे. गौरव शेट्टी आहे दर्जेदार यष्टीरक्षण. यष्टीच्या मागे गौरव शेट्टी सरांच्या माध्यमातून बॅटची कट होती का ते नंतर पाहावं लागेल, परंतु यावेळी चेंडू अडवण्यासाठी, झेल टिपण्यासाठी जे प्रयत्न केले गेले ना, ते प्रयत्न मात्र लाजवाब होते. सुरेख यष्टीरक्षण. यष्टीच्या मागे गौरव शेट्टी. पहिला चेंडू निर्धाव आलाय, पहिला चेंडू डॉट आलाय. स्ट्राईक एंडवरती सौरभ राणे फलंदाजी करतोय. पहिला चेंडू निर्धाव आलाय. कालच्या दिवसात जी सौरभने फलंदाजी केली आहे त्या फलंदाजीची आज देखील अपेक्षा आहे आपल्या संघासाठी. यावेळी मात्र बॅकफुटला जात पंच केलंय. चेंडूला क्षेत्ररक्षक आहे, झेल जमिनीला दान केला गेलाय आणि एक साधा सोपा झेल जमिनीला दान म्हणजे सलगच्या 2 चेंडूवर 2 जीवदानं मिळाली आहेत सौरभ राणे याला. आज कुठेतरी पाय ओढण्याचं काम केलं जाते सौरभचं, परंतु जीवदानं मिळत आहेत आणि या मिळालेल्या जीवदानांचा फायदा निश्चित करून गेला फलंदाज. कालच्या दिवसात आपण पाहिलं तर सौरभला फुटबॉल प्रमाणे चेंडू दिसत होता, परंतु आजच्या दिवसात चाचपडत असताना पहिल्या 2 चेंडूंवरती जी जीवदाने मिळाली आहेत ती येणाऱ्या वेळेत निश्चितपणे महागडी ठरतील क्षेत्ररक्षण करणाऱ्या रवळनाथ वॉरियर्स या क्रिकेट संघाला. काल 5 धावांवरती जीवदान मिळालं होतं, त्यानंतर 45 धावांची फलंदाजी ही सौरभ राणेची आपण पाहिली आहे. परंतु स्ट्राईक एंडवरती यावेळी सूरज रावत आल्याला मोठा फटका खेळायचा होता. बॅटचा बॉलचा संपर्क नाही आहे. चेंडू मात्र पंचांनी अवैध ठरवलाय, कारण ऑफ स्टिकच्या बराचसा बाहेर असणारा हा चेंडू पंचांनी दंडित केलाय. तेच तरार चेंडू हाताळणे या गोलंदाजाचा हातखंडा आहे, म्हणजे ज्याने भल्या फलंदाजांची बंबेरी उडवली आहे तोच फलंदाज, तोच गोलंदाज. यावेळी मात्र गोलंदाजच्या आक्रमणावरती संगम कदम. यावेळी मात्र पुन्हा एकदा बेट करणारा हा चेंडू संगम कदमचा. संगम कदम आणि सूरज हे मात्र प्रॅक्टिसच्या वेळी आपण विचार केला तर एकाच मैदानावरती सराव करत असतात, त्यामुळे एकमेकाचा कमदुवा आहे दोघांना देखील माहिती आहे आणि तो कमदुवा हेरून, कमदुवा जाणून यावेळी गोलंदाजी केली जाते संगम कदम याच्याकडून. अल्टीपल्टीचा प्रयास लागला तर आघात, नाही तर बरबाद, परंतु पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आलाय. सुरेख गोलंदाजी. सूरज रावतला कठीणात कठीण प्रश्न उपस्थित केले जात आहेत आणि यावेळी समर्पक अशी उत्तरं नाही आहेत. 4 चेंडूंचा खेळ माघारी पडलाय. 2 धावा धावफलकावरती बॅटच्या माध्यमातून आला. एकेरीचा फटका सौरभच्या बॅटमधून आलाय, त्यानंतर अवांतरच्या स्वरूपाची 1 धाव. म्हणजे पॉवर प्लेचं जे षटक आहे त्या षटकात कशा प्रकारची गोलंदाजी व्हायला हवी ना, ती गोलंदाजी पाहतोय. चेंडू सोडून देण्याचा प्रयत्न होता, या चेंडूवर धाव नसेल, कोणतीही धाव नाही मिळणार आहे या चेंडूवरती. पंचांचा निर्णय आलाय, कारण फलंदाजाने टान्स घेतला नव्हता. फलंदाज चेंडू सोडून द्यायच्या तयारीत होता. निर्धाव चेंडू, कोणतीही धाव नाही आहे चेंडूवरती. सुरेख चेंडू. अप्रतिम गोलंदाजी म्हणावी लागेल संगम कदमच्या. संगम कदमने सुरुवातीपासून गोलंदाजी केली आहे. यावेळी आजच्या दिवसात आपण पाहिलं लाईन सुरेख आहे, अचूक टप्पा आहे या गोलंदाजाकडे आणि तो टप्पा यावेळी साधत असताना 2 धावा फक्त खर्च केले आहेत पहिल्या षटकात. म्हणजे आजच्या दिवसात असं बोललं तरी वावगं ठरणार नाही सर. कमी स्कोरिंगचे स्कोर होत आहेत, सामने होत आहेत, लो स्कोरिंगचे सामने आपण मैदानावरती पाहतोय. पहिल्या दिवशीच जे सामने आपल्याला मोठमोठ्या धावांचा पाठलाग करणारे पाहायला मिळेल. पहिले 3 दिवस आपण ते सामने पाहिलेत, परंतु आजच्या दिवसात पहिला सामना फक्त 34 धावा आल्या, परंतु 34 धावांचा पाठलाग करणं देखील कठीण होऊन बसलं. परंतु त्यानंतरचा हा सामना आपण पाहतोय. पहिल्या षटकात फक्त 2 धावा आणि यावेळी गोलंदाजच्या आक्रमणावरती गोलंदाज अमित नाईक, फिरकीचा जादूगर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं असं अमित नाईक गोलंदाजच्या आक्रमणावरती सज्ज झालाय. ज्या अमित नाईकने कालच्या दिवसात सुरेख फलंदाजी, स्वतःचं अष्टपैलुत्व सिद्ध करणारी कामगिरी या मैदानावरती केली, तोच गोलंदाज. यावेळी मात्र गोलंदाजच्या आक्रमणावरती स्ट्राईक एंडवरती सौरभ राणे. सौरभ राणे आतापर्यंत 2 चेंडू खेळला आहे, त्याच्या बॅटमधून फक्त 1 धाव घेतली गेली आहे. संगीत धावसंख्येचा विचार केला तर पहिल्या षटकाचा खेळ माघारी 2 धावा धावफलकावरती.
ट्रॅक एंडवरती सौरभ, गोलंदाज अमित यावेळी पुढे सरसावत बॅटवरती फुल टॉस घेतलं चेंडूला, पहिला चेंडू निर्धाव. दर्जेदार गोलंदाजी म्हणावी लागेल या गोलंदाजी, ज्याप्रमाणे संगम कदमने सुरुवात करून दिली या स्पर्धेची, या आजच्या दिवसाची गोलंदाजीची या सामन्यात, तीच गोलंदाजी यावेळी पुन्हा त्याच गोलंदाजीचा कित्ता गिरवताना आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे कॉपी पेस्ट बोललं तरी वावगं ठरणार नाही आहे. पहिल्या षटकात पहिला चेंडू निर्धाव आला, दुसऱ्या षटकात देखील पहिला चेंडू निर्धाव आलाय आणि त्या चेंडूवरती जीवदान मिळालं होतं फलंदाज सौरभ राणे याला. परंतु यावेळी दुसऱ्या षटकात देखील पहिल्या चेंडूवरती समोरच्या दिशेने टोलवायचा होता, गोलंदाजाने स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये दर्जेदार क्षेत्ररक्षण केलं. यावेळी मात्र जागा बनवून टोलावलेला हा फटका 2 क्षेत्ररक्षक चेंडूवरती, परंतु चेंडू मात्र या ठिकाणी हुलकावणी देतोय. 1 बाउन्स ओव्हर द रोप आलाय SSPM चौका. हा मोठा फटका बहुधा फलंदाज सौरभ राणेचं मनोधैर्य या ठिकाणी वाढवून जाईल, मनोबल वाढवेल. कारण या पहिल्या चेंडूवरती मिस टाइम फटका होता, त्यानंतर आल्या या चौकाराने त्यामुळे कॉन्फिडन्स लेवल मात्र द्विगुणित झाली असेल फलंदाजाची, कारण मोठे फटके येऊ लागले आहेत आता त्याच्या बॅटमधून. यावेळी समोरच्या दिशेने उडवायचा होता, बॅटची कट, विकेट किपर यष्टीरक्षण दर्जेदार पाहायला मिळते गौरव शेट्टी सरांकडून. अजून एका पहिल्या गड्याचं होतंय पतन, पहिला हादरा फलंदाजी करणाऱ्या SSPM काजरोबा क्रिकेट संघाला. सांघिक धावफलक 1 गडी बाद 6 धावा. येस, थँक्यू डीजे. नवीन फलंदाज चिराग मिस्त्री स्ट्राईक एंडवरती खेळण्यासाठी सज्ज झाले आहेत. गोलंदाजच्या आक्रमणावरती आपण पाहतोय सफलता प्राप्त गोलंदाज ज्यांनी तिसऱ्या चेंडूवरती गड्याला बाद केला गेलाय. प्रतिस्पर्धी संघाचा हुकमी एका बोललं तरी वावगं ठरणार नाही आहे. जर सौरभने या ठिकाणी पुन्हा एकदा चिराग मिस्त्री आल्या मोठा फटका खेळायचा होता, बैठक शॉट खेळायचा होता, बहुधा स्क्वेअर लेग क्षेत्रात चेंडूला टोलवायचा होता, फाईन लेग क्षेत्राची निवड करायची होती. बॅटचा बॉलचा कोणताही संपर्क आला नाही आहे, चेंडू निर्धाव आलाय. सुरेख गोलंदाजी ज्याप्रमाणे संगम कदमने सुरुवात केली, पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळलं, 2 धावा खर्च केल्या. त्या 2 धावांमध्ये देखील राहुल सर एक अवांतर स्वरूपाची धाव होती. म्हणजे बॅटच्या माध्यमातून पहिल्या षटकात फक्त एकच धाव आली होती. यावेळी स्ट्रायकेटवरती पुन्हा एकदा चिराग, या चिरागमध्ये देखील क्षमता आहे मोठे फटके खेळायची, परंतु आखूड टप्प्यांच्या चेंडूंवरती देखील बीट होत आहेत फलंदाज. यावेळी पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, थोडीशी निराशाजनक फलंदाजी म्हणावी लागेल की ही फलंदाजी संयमी असेल का, कारण सुरुवातीपासून जर तुम्ही एकेरी दुहेरीवरती भर देताय म्हणजे येणाऱ्या 18 चेंडूंवरती आपण आक्रमण करणारी प्रतिस्पर्धी संघावरती हल्ला करणारी फलंदाजी करू, हे निश्चितपणे निर्वाळा असेल या फलंदाजी करणाऱ्या SSPM काजरोबा क्रिकेट संघाचा. पहिल्या षटकानंतर दुसरे षटक आतापर्यंत फक्त 4 धावा खर्च केले आहेत, 5 चेंडू हाताळले आहेत आणि शेवटच्या चेंडूवरती निश्चितपणे एक मोठा फटका खेळण्याचा इरादा यावेळी फलंदाजाचा असेल का, कारण जेणेकरून यापूर्वीचे चेंडू आपल्याकडून निर्धाव खेळले गेले आहेत ते कुठेतरी भरून काढण्याचा इरादा यावेळी चिराग मिस्त्रीचा पुन्हा एकदा फसला जातोय. पुन्हा एक निर्धाव चेंडू आलाय, 2 षटकांची होते सांगता, एका सुंदर अशा निर्धाव चेंडू नंतर षटक क्रमांक 2 ची सांगता होते. सांघिक धावफलक 2 षटकांच्या अखेरीस प्रति षटक 3च्या सरासरीने 6 धावा धावफलकावरती.
धावपलकावरती झाल्यात. फक्त एक चौकार आलाय. म्हणजे आतापर्यंत 12 चेंडू खेळले गेले, 10 चेंडू निर्धाव आलेत. आणि सर पाहिलं तर संगम कदमच्या दुसऱ्या चेंडूवरती एक धाव आली होती आणि अमित नाईकच्या देखील दुसऱ्या चेंडूवरती धाव आली आहे. या षटकात नवनीत कशा प्रकारे गोलंदाजी करेल पाहावं लागेल. स्ट्राईक एंडवरती मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जाणारा फलंदाज आपण पाहतोय सूरज रावतला, परंतु हुलकावणी देणारी गोलंदाजी, मैदानात निशब्द करणारी गोलंदाजी सूरज रावतसाठी गोलंदाज नवनीत पुजारे याची. अजून सूरज रावतचं खातं खोलणं बाकी आहे. मैदानात 5 चेंडू खेळलाय आणि 5 ही पदकं आहेत. म्हणजे अजूनपर्यंत एकही धाव आली नाही आहे. स्पर्धेदरम्यान सर तानाजी रसम यांचं देखील आगमन होते. पुढे सरचा टोलला फटका, परंतु क्षेत्ररक्षकाचं थोडंसं फंबलिंग झालंय. नाहीतर यावेळी देखील एक घडामोड पाहायला मिळाली असती मैदानात. चेंडूवरती येत असताना तुमचं लक्ष चेंडूवरती असणं खूप गरजेचं आहे. आजच्या दिवसात कमालीची गोलंदाजी रवळनाथ वॉरियर्स क्रिकेट संघ बहुधा कालचा दिवस नसावा या खेळाडूंचा, परंतु आजच्या दिवसात जी फलंदाजी गोलंदाजी पाहायला मिळेल यावेळी मात्र आहे थांबवू देणार नाही आहे. मोठा फटका आलाय. फलंदाज चिरागच्या बॅटमधून 6 धावांसाठी आलाय SSPM षटकार. तेरा धावा धावपलकावरती. यावेळी पुन्हा एकदा फटका सुरेख आहे. क्षेत्ररक्षक आहे. डीप स्क्वेअरले क्षेत्रात चेंडूचा प्रवास झालाय. फक्त एका धावेसाठी एक धाव आली. एका धावेने संघिक धावपलक परावर्तित. 14 धावा धावपलकावरती. चौदा धावा धावपलकावर जोडल्या गेल्या आहेत. यावेळी चिरागच्या बॅटमधून फटके येत असताना देखील स्वतःचा स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न हा फलंदाज सूरज रावतचा, जो आतापर्यंत 5 निर्धाव चेंडू खेळलाय. सूरज रावत यावेळी देखील पुन्हा एकदा गोलंदाजाने वाचलंय. या फलंदाजाला वारंवार मोठ्या फटक्यांसाठी कुठेतरी शॉर्ट सिलेक्शन केलं जाते. त्याला जकडबंद करणारी, निशब्द करणारी अशी गोलंदाजी संगम कदम, अमित नाईक आणि यावेळी नवनीत पुजारे यांच्याकडून. आतापर्यंत 5 चेंडूत 8 धावा आल्या. एका दुसरा पार्ट टाइम गोलंदाज असतो, त्याच्यावरती मोठे फटके खेळणं यावेळी फलंदाजांचा मानस असायला हवा, परंतु या गोलंदाजाने देखील कमालीची गोलंदाजी केली आहे. प्रभावित केलंय आपल्या गोलंदाजीने, आपल्या फिरकीने. ज्याप्रमाणे संघनायक गौरव शेट्टी यांनी जो विश्वास दाखवलाय तो विश्वास सार्थकी लावण्याचा काम. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. वारंवार सुरेख गोलंदाजी. आतापर्यंत या फलंदाजाने 7 निर्धाव चेंडू खेळले आहेत आणि फक्त एक धाव काढली आहे. म्हणजे 8 चेंडूत 1 धाव आहे खात्यावरती सूरज रावतच्या. तर 5 चेंडू 7 धावा चिराग मिस्त्री. सूरज रावत आहे. चला थोडा सामना फास्ट घेऊया मित्रांनो. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सर राहुल सर, आतापर्यंत 18 चेंडू झाले, त्यातले 13 चेंडू हे मात्र निर्धाव आले. सुरेख गुणलेखन या स्पर्धेच्या माध्यमातून लॅपटॉप स्कोरर सन्माननीय गणेश राहुल सर. छोटा पॅकेज बडा धमाका. स्ट्राईक एंडवरती फलंदाज आपण पाहतोय चिराग याला, ज्याच्या बॅटमधून एक मोठा फटका आलाय. यावेळी समोरच्या दिशेने जमिनीशी घरंगळत जाणारा हा फटका. क्षेत्ररक्षक आलाय चेंडूवरती. परतीची फेक होईल तोपर्यंत एकेरीची पावलं ही मात्र जोखीमग्रस्त दुहेरी पावलीकडे वळली आणि या 2 धावा देखील पूर्ण केल्या गेल्या आहेत. 2 धावांनी संघिक धावपलक 16 धावा धावपलकावरती आतापर्यंत जोडले गेले आहेत. येणाऱ्या चेंडूंवरती आक्रमण आणि आक्रमणच पाहायला मिळेल, कारण पहिल्या चेंडूवर दुहेरीचा फटका आला. यावेळी अल्टीपल्टी दुधारी तलवार. लागली तर आघात, नाही तर बरबाद.
परंतु हा चेंडू सुरेख क्षेत्ररक्षण सर गौरव शेट्टी यांच्याकडून एकेरी धावेची खून केली गेली आहे आणि या एकेरी धावेने सांघिक धावफलक परावर्तित 22च्या स्वरूपात मिळालेल्या एकेरी धावेने 17 धावा धावफलकावरती 17 धावा धावफलकावरती 17चा खतरा बोललं तरी वावगं ठरणार नाही आहे 17चा खतरा कोणत्या संघाला असेल कारण आतापर्यंत फलंदाजी करणारा संघ हा खतऱ्यापासूनच वरती येण्याचा कुठेतरी प्रयत्न करतायत परंतु यावेळी मात्र पायावरती आदळलेला चेंडू धावबाद करण्याची असेल संधी 19-20 परंतु पंचांची थेट नजर आहे आणि पंचांचं एक बोट वरती झालंय फलंदाज होईल धावबाद चिराग मिस्त्री अस्तित्वात नसलेली धाव घेण्याचा प्रयत्न आणि यावेळी मात्र हा प्रयत्न फसलाय बाद होईल फलंदाज चिराग मिस्त्री दुसऱ्या गड्याचं होते पतन सांघिक धावफलक 17 धावा कमालीची गोलंदाजी 3 चेंडू 3 धावा खर्च केले आहेत या गोलंदाजाने संगम कदम नामक गोलंदाज यावेळी आल्या आल्या मोठा फटका नो मॅन्स लँड मध्ये चेंडूचा प्रवास आपण पाहतोय बॅकअप होईल परतीचा प्रवास होईल तोपर्यंत 2 धावा सहज पूर्ण झाल्यात सुरेख गोल क्षेत्ररक्षण देखील मैदानात पाहायला मिळते परंतु संतोषने आल्या आल्या द्वेरीचा एक फटका खेळलाय म्हणजे संतोष मध्ये देखील क्षमता आहे संपूर्ण स्पर्धेत सलग 3 षटकार आणि 3 गडी बाद करणाऱ्या गोलंदाजास किंवा फलंदाजास हॉटेल अप्पर डे कणकवली यांच्याकडून मोफत डिनर देण्यात येणार आहे सौ अंजली नलावडे मॅडम यांच्याकडून पारितोषिक पुरस्कृत केले गेले आहे यावेळी मात्र लॉंग ऑन क्षेत्रात चेंडूचा प्रवास अमित नाईकची परतीची फेक फक्त एकच धाव आणि एका धावेने सांघिक धावफलक 20 धावा धावफलकावरती 6 चेंडू 6 षटकार मारणाऱ्या खेळाडू 6 जिवंत बॉयलर कोंबडी देण्यात येतील सर अनिल कुडपकर यांच्याकडून हे पारितोषिक पुरस्कृत केले गेले आहे आणि पारितोषिकांची भरसात असलेली ही स्पर्धा आपण मैदानात पाहतोय अंतिम एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे सांघिक धावफलक 20 धावा धावफलकावरती षटक क्रमांक 4 हे मार्गस्थ संगम कदम नामक गोलंदाज हाताळतोय शेवटच्या चेंडूवरती हा चेंडू मात्र लाईन लेन भरकटलेला ऑफ स्टिकच्या बराचसा बाहेर जाणारा हा चेंडू पंचांनी अवैध ठरवलाय म्हणजे हा चेंडू पुन्हा हाताळावा लागेल गोलंदाज संगमला संपूर्ण या सामन्यामध्ये जो कोण सर्वोत्कृष्ट झेल टिपेल त्याला मात्र एक अंडा बिर्याणी देण्यात येईल अनिल कुडपकर सर यांच्याकडून यावेळी मात्र दर्जेदार क्षेत्ररक्षण एकच धाव एका धावेने सांघिक धावफलक 22 धावा म्हणजे धावा निश्चितपणे सर कापल्या जातील चॅलेंज ओव्हर होतं या चेंडूवरती तुमच्याकडून धावा आल्या आहेत या षटकात धावा किती घेतल्या जाआहेत त्याचे टोटल 8 धावा घेतल्या गेल्या आहेत म्हणजे 4 धावा कमी होतील 18 धावा धावफलकावरती सिंधुदुर्ग स्तरावरती अनेक सामने खेळण्याचा अनुभव आहे खेळाडूंना परंतु कोणत्या क्षणी काय करायला हवं हे मात्र त्या ठिकाणी समजलं नाही आणि शेवटच्या चेंडूवर घेतलेली एक धाव ती देखील महागडी ठरली अंतिम 6 चेंडूंचा खेळ शिल्लक 18 धावा धावफलकावरती आपण पाहतोय 2 गडी बाद झाले आहेत गोलंदाजच्या आक्रमणावरती सर गौरव शेट्टी शेवटचं षटक हाताळण्यासाठी योगेश महाडेश्वर यांच्याकडून सूरज रावतसाठी सलग या संपूर्ण 6 चेंडूत जर 3 षटकार ठोकले तर 500 रुपये पारितोषिक पुरस्कृत केले गेले आहे सुरतला अगोदर बॅटवरती चेंडू घ्यावे लागतील आतापर्यंत सुरतचा जर आपण विचार केला तर हा चेंडू फक्त 2 धावा आहेत म्हणजे सुरतने कुठेतरी या सामन्यात बॅकफुटवरती पाहायला मिळतोय पुन्हा एकदा हा 11वा चेंडू खेळलाय सूरजच्या बॅटमधून आधी सिंगल डबल करावा लागेल चेंडूवरती नजर कैद करावी लागेल त्यानंतर तुमच्याकडून मोठे फटके येऊ शकतात आपण पाहिलं तर आपल्याकडून एक चूक झाली आहे गौरवने जर एक गडी बाद केला असेल
तर पाटील सरांकडून 500 रुपये पारितोषिक. म्हणजे पाटील सरांची देखील खासियत आहे, जे आपले खेळाडू आहेत जे जवळचे आहेत त्यांनाच ते कायम पारितोषिक पुरस्कृत करतात. गौरवसाठी आहे सुवर्ण संधी, सुरतसाठी आहे, परंतु यावेळी रनअपमध्ये अडथळा आलाय. हा चेंडू गडी बाद करण्यासाठी हाताळला जात नव्हता, गौरवने जाणलाय. शेवटी विषय 500 रुपयाचा आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मनात विचार आला. हा चेंडू मात्र पाहूया कोणत्या प्रकारचा असेल. सूरज रावत जो एका जखमी वाघाप्रमाणे वावरावा लागेल येणाऱ्या 5 चेंडूंवरती. यावेळी फुलटॉस चेंडू, त्याच्यावरती फटका आलाय. नैसर्गिक अडथळ्यामुळे चेंडू आडला गेलाय. क्षेत्ररक्षक थोडेसे दूर आहेत, परंतु यावेळी मात्र जो मिड ऑफला क्षेत्ररक्षक होता त्याची जबाबदारी होती या चेंडूवर ताबा मिळवणं. 2 धावा घेतल्या गेल्या. 2 धावांनी सांघिक धावफलक 20 धावा धावफलकावरती. 20 धावा धावफलकावरती. सूरज रावत स्ट्रायकिंग एंडला, तर नॉन स्ट्राईक एंडवरती फलंदाज संतोष जाधव. यावेळी मात्र सुरेख फटका आलाय. क्षेत्ररक्षण देखील अप्रतिम केलं गेलंय. 1च धाव मिळेल आणि एका धावेने सांघिक धावफलक 21 धावा. पहिल्या सामन्यात तरी सर 34 धावा झाल्या होत्या. यावेळी आतापर्यंत पाहिले 3 चेंडू हाताळले गेलेत, फक्त 21 धावा आहेत धावफलकावरती. अजून 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या 3 चेंडूवरती मोठे फटके येणं खूप गरजेचं असेल, अनिवार्य असतील हे मोठे फटके. आणि हे मोठे फटके खरोखर कॉन्फिडन्स लेवल वाढवतील, ऑक्सिजनचं काम करतील हे मोठे फटके. यावेळी मात्र नॉन स्ट्राईक एंडवरती घडामोड घडली आहे. नॉन स्ट्राईक एंडवरती धावबाद झालाय फलंदाज संतोष जाधव. यावं लागेल तंबूच्या आसऱ्याला संतोष जाधवला. अजून एका गाड्याचं होईल पतन. बाद होतोय फलंदाज संतोष जाधव. सांघिक धावफलक 21 धावा धावफलकावरती. डीजे यावेळी पुन्हा एकदा कानात शिट्टी वाजवत जाणारा हा चेंडू होता. सूरज रावत खूप दमलाय, खूप थकलाय, फक्त बॅट फिरवून थकलाय. पण त्याच्या बॅटमधून धावा आल्या नाही आहेत. अजून एक निर्धाव चेंडू खेळलाय, 14 चेंडू खेळलाय आणि अमित 14 चेंडूत फक्त 5 धावा आहेत. आणि सूरज सारख्या फलंदाजाकडून हे अपेक्षित नाही आम्हाला तरी. कारण सूरजला खूप मोठमोठ्या स्पर्धा खेळताना आम्ही पाहिलंय, स्वतःचं अष्टपैलुत्व सिद्ध करणारा खेळाडू आहे. परंतु आज सकाळच्या दिवसात जे कोणाचं तोंड बघितलंय ना, त्यामुळे हा निराशाजनक कामगिरी त्याच्याकडून होते आहे. सूरजसाठी अनलकी फेस बघून आलाय कोणाचा तरी. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू असेल का? पंचांचा इशारा, तू हा चेंडू खेळण्यासाठी पुढे सरकला होतास, त्यामुळे तुझी वाईड लाईन वाढली गेली, त्यामुळे हा चेंडू मात्र खेळण्याजोगा होता फलंदाजाला, असा निर्वळा पंचांचा. सांघिक धावफलक स्थिरावलाय 21 धावा. विजयासाठी 22 धावांची असेल गरज. आणि यावेळी जर आपल्या पदरी निराशा जर पडली असेल तर घाबरायची गरज नाही आहे, कारण फलंदाजी गरज असताना हा पेपर पूर्ण कोरा सोडवला गेलाय. त्यामुळे पेपर कोरा सोडवलेल्या विद्यार्थ्याला नापास होण्याची भीती नसावी. धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल? 30 चेंडूत 22 धावांची असेल गरज. 30ला 22, 30 चेंडूत 22 धावांचा पाठलाग. धावा रोखल्या जातील की टोकल्या जातील सांगण्यासाठी मायक्रोफोनवर बदलणारा आवाज असेल हिंदी भाषेतून मिस्टर कृष्णा देवजी सर.
नमस्कार सभी का स्वागत मैदान पर 21 रनों का सवाल मैदान में जिससे पीछे अब 22 रन की आवश्यकता। चलिए ओपनिंग जोड़ी समय व्यतीत ना करे, टाइम बहुत बन चुका है क्योंकि हमने सुबह आपको 9:30 का टाइम दिया था। लगभग 10 बजने के बाद ही मुकाबले शुरू हो चुके हैं। अब लगभग 11:15 बज चुके हैं। सो प्लीज यानंतर सामना श्री स्वामी समर्थ वर्सेस स्ट्रायकर्स कॅप्टन टॉससाठी यायचं आहे. श्री समर्थ वर्सेस स्ट्रायकर्स कप्तान. सो प्लीज लवकर या, उशीर करू नका. तो चलिए 21 रन बन चुके, 22 की आवश्यकता मैदान में जिससे पीछे थोड़ा सा टोटल भले ही लो हो, लेकिन मैं तो कहूँगा आज अगर अच्छी बॉलिंग करते आप तो शुरू के माहौल से लेकर आप बहुत बढ़िया काम कर सकते हैं मुकाबले में. तमाम प्रेमियों को अब सभी का प्यार भरा नमस्कार. और खेमे में हमारे दाहिनी ओर जो कि महिलाएं बैठ चुकी है, उन तमाम महिलाओं को हम सभी का जो कि नमस्कार मैदान पर. आज वो भी मैच का आनंद उठा रही है इस वक्त. लेकिन चलिए शुरुआत के माहौल में कौन रहेगा ओपनिंग पर? गौरव, उनके साथ नॉन स्ट्राइक एंड पर गौरव रहेगा. स्ट्राइक एंड पर जो कि इस समय पर बैटिंग के लिए श्याम सुंदर चौहान मैदान पर. 21 रन, एक बिल्कुल आसान मुकाबला, लेकिन गेंदबाजी के मोर्चे पर जो कि सूरज आज बैटिंग उतनी नहीं देखने को मिली. और पहली गेंद हवा में निकली वाइडिश गली पर, हालांकि पॉइंट खिलाड़ी को थोड़ी सी गेंद ने चकमा दिया. पहले प्रयास में गेंद को रोक पाएंगे. 1 रन वहां पर निकला और टीम का स्कोर मैदान में बनता हुआ जबकि 1 रन पर. इसके बाद का मुकाबला जो कि हमने शुरू में कहा था आपको कौन कौन खेलेगा इस मुकाबले में. स्ट्राइकर्स और पाटिल सर ने कह दिया 2 छक्कों के लिए 500 रुपए का इनाम, खासकर गौरव के लिए. गौरव 2 छक्के 500 रुपए लगातार मारने पड़ेंगे आपको, 2 छक्के. और स्वीप क्या, फुल टॉस बनाकर ऑन साइड पर स्क्वायर लेग हम्पर के ठीक बगल से स्क्वायर लेग सीमा रेखा से बाहर 4 रन के लिए. ऑफ टर्म के बाद कट किया गेंद को बैकवर्ड कवर पर, जो कि अच्छी फील्डिंग वहां पर. एक देखिए इक्का दुक्का एक बाउंड्रीज मैदान पर 6 पर पहुंचा टीम का स्कोर मैदान पर. जो दर्शक देश से पहुंचने से कहना चाहूंगा कादरोबा टीम जो कि इस वक्त 21 बना चुके हैं, 22 की आवश्यकता मैदान में जिससे पीछे. गौरव आपके सिक्सर के लिए 500 रुपए का इनाम मिलेगा. वो फुल टॉस फिर से ऑन साइड पर, मैदान पर हा और ना के बीच का फासला, शायद थोड़ी सी खराब फील्डिंग. गौरव आपके सिक्सर के लिए सम्मानीय संदेश आने की तरफ से लगभग 500 रुपए का इनाम. और पाटिल सर ने कह दिया 2 छक्के 500 रुपए. पाटिल सर 1 छक्के की कीमत 500 रुपए, आपने 2 की 500 क्यों लगाई? शायद कीमत आपने बहुत कम लगाई इस बोली में. ऑन साइड पर स्क्वायर लेग पर खेला गया, गेंद निकली स्क्वायर लेग सीमा रेखा पर. और इस रेस में गेंद बिल्कुल जीत पाएगी यानी देखना पड़ेगा, लेकिन 2 रन वहां पर बनते हुए. और 2 रन के साथ टीम का स्कोर मैदान में चला इस वक्त 9 रन पर. देखिए गणेश राहुल ने वो जो फ्लैग ला चुके, वो झंडा ला चुके ना, उस पर छत्रपति महाराज की प्रतिमा है, इसलिए कुछ कोई बोल भी नहीं सकता. वापस खेल मैदान में चलेगा. ऑन साइड पर खेलेगा प्रयास किया, हवा में गेंद निकली है, खुद गेंदबाज है वहां पर. और ये देखिए ये आराम से उस कैच को छोड़ा. आज सूरज हवा बिल्कुल आसमान में, लेकिन इस सूरज के खाते में कुछ नहीं है मैदान पर. ये 2 रन के लिए निकल गए. 2 रन के साथ रन में इजाफा पहुंचा, टीम का स्कोर पहुंचा मात्र 11 रन पर, कोई नुकसान नहीं. टोटल स्कोर में तब्दीली 11 रन पर पहुंचा टीम का स्कोर. अब मात्र आवश्यकता 10 रन की अंतिम 24 गेंदों में. और साथ साथ गौरव आपके लिए खास आकर्षक प्राइजेस है. 1 छक्के के लिए 500 रुपए का इनाम. 11 बज चुके, 11 चाहिए मैदान पर. और पटेल सर आपका भी हार्दिक स्वागत.
गौरव 2 विकेट के लिए 500 रुपए का इनाम अकेले पाटिल सर ने लगा दिया। हाँ, सौरभ राणे के लिए। सौरभ 2 विकेट 500 रुपए। शायद देखिए आज सिर्फ 500 के ही नोट है पाटिल सर के पास, 100-200 का कोई नोट ही नहीं, तो आज 500 में डील करना पसंद करेंगे। 2 विकेट 500 रुपए भाई, लगातार लेने नहीं आपको, एक ओवर में 2 चाहिए। एक बेहतरीन माहौल मैदान पर चलता हुआ, वो ऑफ्टर के बाद कट किया गेंद को बैकफुट पॉइंट पर, खिलाड़ी वहां पर नीचे देखिए वहां से भी रन मिलता हो। आज रन रुकने का नाम नहीं ले रहे, 22 रन पर पहुंचा सौरभ। अगर गौरव की विकेट निकालता है तो 500 रुपए, अगर गौरव छक्का मारता है तो भी 500 रुपए। क्या टाइमिंग है ये सर जी, छक्का या फिर विकेट हर किसी को मिलने वाले पैसे। ओह, गेंद सबमरीन डिलीवरी नीचे रह चुके और शायद देखिए वो 1 रन और निकलता बा, ठीक है डॉट गेंद निकली वहां पर, लेकिन उसके बाद वो रन निकलता 22 के रूप में, और 22 के साथ ही कारवा चला मात्र कुल मिलाकर 13 रन का। एक बेहतरीन माहौल मैदान में, बिल्कुल अच्छा मुकाबला। शायद वो होना ने टोटल लगभग 50-55 तक बनना था। पाटिल सर ने आज पैसे तो बहुत साथ लाए, लेकिन साथ साथ वो आज मिलने वाले नहीं किसी को। वो इस बार बिल्कुल ऑन साइड पर खेलने का प्रयास किया, बल्ले पर निचले से बल लगकर शॉट मिड ऑन पर चले गए, जबकि वहां पर भी खिलाड़ी मौजूद है। 1-2 से अब कोई उतना फर्क नहीं पड़ेगा, क्योंकि गेंदबाजों को पता है कि 1-2 से आराम से मैच सामने वाले जीत जाएगी। एक बड़ा शॉट निकलता है तो बात में और एक मजा रहेगा। गौरव और सौरभ उनके बीच में लड़ाई है, विकेट निकालेंगे तो 500 रुपए, छक्का मारेंगे तब भी 500 रुपए, सिर्फ इन दोनों के लिए। और कदमों का इस्तेमाल किया, बिल्कुल बढ़िया, और आउट। सौरभ ने जो कि विकेट निकाला गौरव का, 500 रुपए का इनाम मिलेगा। पाटिल सर पैसे बिल्कुल आप देने पड़ेंगे, क्योंकि अब देखिए विकेट निकल चुका है और सौरभ में गौरव ने खुद इशारा कर दिया आउट का, अंपायर से पूछा भी नहीं वहां पर। 500 रुपए जो कि मिलेंगे वहां पर गेंदबाज को, सफलता निकली, 1 विकेट निकला। टीम का स्कोर जो कि पहुंचा मात्र 14 रन पर। नया बल्लेबाज संगम परत लौट चुका पर मैदान पर पहुंच चुका। संगम कदम, जो कि संगम कदम आपके पास भी ऑफर रहेंगे, लेकिन फिलहाल इस समय पर रन गति कितनी है, 14 पर बन चुका। टीम का स्कोर 22 का पीछा करना मैदान में। क्या मुकाबला ये, कड़क मुकाबला ये। ओ हो आते ही अटैक किया ऑन साइड पर, स्कोरलेग सी मारेगा पर 2 विकेट। सर जी 2 विकेटों के लिए अगर इनाम है तो वो भी 500 रुपए का देना पड़ेगा आपको, वो भी मिल जाएगा। 1000 रुपए का नगद पुरस्कार इस वक्त सौरभ को मैदान में। एक ही ओवर में 2 विकेट, 1500 रुपए। एक ओवर में बिल्कुल गौरव का विकेट 500 रुपए, संतोष जादव ने उस कैच को लपका, संतोष जादव का हिस्सा भी उसमें 200 रुपए का रहेगा अगर देना पसंद करेगा। कैच में कैच लेने के बाद वहां पर पैसे उनको भी मिल जाएंगे मैदान में, लेकिन संतोष पैसे आपको पाटिल सर देने वाले हैं नहीं। पाटिल सबसे पैसे लेके गौरव को, जो आपको डिवाइड करने पड़ेंगे, जाकर गौरव से बात करनी पड़ेगी। अब नया बल्लेबाज अमित नाइक मैदान में। ओलेगांव से बिलोंग करता खिलाड़ी है, लेकिन मुझे लग रहा है सावंत सर जेब में हाथ डाल रहे। पाटिल सर उन्होंने भी शायद आज बहुत कुछ माल लाया है, जेब भर कर लाया है। ये सुबह कैंटीन वाले से बात कर रहे थे, आज पूरा बिल्कुल फ्रिज खाली करना पड़ेगा आपको। ऑफ स्टंप के बाहर, शायद बल्ले पर लगी हैट्रिक विकेट। प्रतियोगिता में पहला हैट्रिक सौरभ के नाम पर, 3 लगातार विकेट। अपर डे की तरफ से जो कि प्राइस था, लगातार 3 विकेट जो कि इस वक्त मुफ्त डिनर रहेगा।
कि प्राइस जो मिल चुका है जो कि सो अंजलि नलावड़े उनकी तरफ से जो कि प्राइस है वो 2 लोगों के लिए डिनर। एक सौरभ तो जाएगा, सौरभ के साथ कौन जाएगा? सौरभ जिसका भी नाम है ना हमारे पास भेजिए नाम बताकर, क्योंकि हम सब कुछ गुप्त रखना पसंद करेंगे, किसी को कानो खान खबर नहीं होगी। 11 मुल्कों की पुलिस भी इस बात को ढूंढ नहीं सकेंगी। वो अच्छा क्रिकेट हल्के हाथ से खेला, कवर बाउंड्री पर सिंगल निकला, 15 रन पर पहुंचा टीम का स्कोर। थोड़ी सी गफलत और उस गफलत का फायदा 16 पर पहुंचा। आज सूरज कुछ भी कर ले, या आ तो बहुत जल्दी चुका है, सुबह उठा काम पर चला गया, सभी को पानी जो कि बिल्कुल पानी के नल ऑन कर दिए, सब कुछ कर दिया सूरज, लेकिन अपने लिए सूरज कुछ नहीं बचा। अपने सब कुछ अब खराब हो रहा है, ना बैटिंग हुई, ना बॉलिंग, ना ग्राउंड फील्डिंग। शायद कहीं ना कहीं दबाव बढ़ता जा रहा है। ऑफ टर्म के बाद वाइडी बैकफुट पॉइंट पर खेलेगा, थोड़ी सी फिसलन जरूर हुई वहां पर। देखिए बहुत बार कितना क्रिकेट शूज चाहिए, शादी के शूज अगर आप पहन कर आएंगे ना तो फिसलन तो होने वाली है। आपको शादी के शूज नहीं पहन रखे, शादी के शूज हमारे गणेश सर ने पहन रखे, वो बात अलग है। सर जी आपको माफ है सब कुछ, क्योंकि हम आपके साथ हैं, लेकिन खिलाड़ियों के लिए माफ नहीं, क्योंकि वहां पर थोड़ी सी फिसलन होगी तो तकल्लुब होगी, इसलिए शायद आपको स्पाइस शूज ज्यादा पहनने पड़ते हैं। और वहीं पर कुछ हुआ नहीं मैदान में, मतलब रन वहां पर एक ही मिलेगा, डॉट के तो निकलेगी नहीं वहां से। ओ मिस टाइम हवा में गेंद निकली, विकेट कीपर के लिए मौका, और एक विकेट निकला। सौरभ ने कैच लपका और सौरभ ने इशारा कर दिया डिनर में साथ में जाएंगे। बिल्कुल सूरज, आज कुछ हो ना हो लेकिन साथ में ही चलना पड़ेगा आपको, और ये इशारा कर दिया। टीम का स्कोर पहुंचा 22 का पीछे करती हुई मात्र 17 रन पर। आज फ्राइडे ये वैसे वापस खेल मैदान में चलेगा। ओ बल्ले पर लगी है, गेंद निकली वाइडिश गली के बगल से, यहां पर वो सिंगल निकला, सिंगल के साथ कॉल उतना अच्छा, नॉन स्ट्राइक का बल्लेबाज आधे रास्ते तक दौड़कर चला गया, लेकिन एक ही रन वहां पर बनेगा। 18 रन पर पहुंचा टीम का स्कोर मैदान पर। बेहतरीन माहौल मैदान पर। वापस खेल मैदान में चलेगा और ठोस शॉट कवर पर, फील्डिंग बहुत सुंदर, हालांकि शॉट इतना तेज था, शूज पर लगने के बाद भी गेंद ने काटा बदला, और कवर बाउंड्री का खिलाड़ी जब तक गेंद को रोक पाएगा। 2 रन निकलते हुए और टीम का स्कोर पहुंचा 20 रन पर, सिर्फ 2 रन अब जिससे पीछे मैदान में, सिर्फ 2 रन की आवश्यकता। मैच बिल्कुल अंतम संकट में, क्योंकि देखिए क्या माहौल बना। विकेट जरूर निकले, 4 हैट्रिक विकेट निकले, लेकिन उस बात का भी उतना कोई अब फर्क नहीं पड़ेगा। पता है कि यहां से ये मुकाबला समाप्त हो ही जाएगा, क्योंकि अब मात्र सिर्फ 2 रन, 40-45 होते ना सर जी तो बात थोड़ी अलग रहती मैदान पर। ओ यहां पर देखिए इस शॉट के साथ गली पर ढके लगा, गति का इस्तेमाल किया, और 2 रन के साथ यह मुकाबला भी समाप्त हो चुका है। सौरभ आपको मिलने वाले 1000 रुपए जो पाटिल सर ने रखे थे, और दूसरी बात जो कि अपर डेक जहां पर आपको अंजलि नलावड़े की तरफ से जो कि खास ऑफर है इस प्रतियोगिता में, हैट्रिक विकेट लेने को डिनर रहेगा, और डिनर 2 लोगों के साथ रहेगा। आप कोई भी ले सकते, साथ में गणेश सर आप नहीं जा सकते, और साथ साथ अगर अंडा बिरयानी भी रखी है अनिल कुड़पकर ने सर जी ने जो कि अंडा बिरयानी रखी है वो भी आपको मिलेगी। लेकिन पाटिल सर सबसे इशू ये रहेगा ना कि जो डिनर है ना दूसरा व्यक्ति कौन जाएगा। सर जी सब कुछ गुप्त रखा है, अगर कोई है तो लेके जाइए, आपके खास दोस्त है तो। सर जी हाल ही में 14 फरवरी समाप्त हो चुका है, फरवरी महीना समाप्त होने को आ चुका है। किसी को आपने वादा किया है या किसी को आपने कह दिया 7 तारीख से 14 तारीख तक दिन तुम्हारे होंगे, और अब आखिरी दिन है, अब आखिरी 28 तारीख है,
सर जी कल महीना ही समाप्त हो जाएगा, 29 तारीख आती नहीं इस महीने में, कभी कभार 3 साल में एक बार आते हैं, लेकिन अगर आपने किसी को वचन दिया, वादा किया, आज निभाने का समय समीर आपके पास है, आपके नहीं उसकी रानी के पास है, सौरभ के पास। हॅलो हॅलो थँक्यू डीजे. एक गाव एक संघ, जे संघ या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी समालोचन कक्षाच्या उजव्या बाजूला जो डगआउट बनवण्यात आला आहे त्या डगआउटचा कंपल्सरी वापर करायचा आहे. इतरत्र कोणी आढळायचं नाही आहे. इतरत्र जर कोणी आढळला तर पंच आपल्याला पेनल्टी ठोठावतील. आणि दोन्ही संघ कसाल आणि सुकळवाड यांच्यात जो पहिला सामना होणार आहे, दोन्ही संघ आपण रिपोर्टिंग करायचं आहे. दोन्ही संघ आपणास विनंती, आपण या ठिकाणी रिपोर्टिंग करा. आपण आल्याची नोंद या ठिकाणी करा. सुकळवाड आणि कसाल. थँक्यू. मॅन ऑफ द मॅच